साथियो. पण काय झालं, आमच्यावर बंदी घातली, आमच्या तमाशावरती बंदी घातली. आमचं पथक होतं, कला पथक, अमर शेख, गव्हाणकर आणि अण्णा भाऊ, आमच्या तिघांची त्रिकुटी आमच्यावरती बंदी घातली. सरकार म्हटलं नाही 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 नाही, यांना कार्यक्रमच करू द्यायचं नाही, तमाशा करू द्यायचा नाही. तमाशा करायचा नाही म्हणजे प्रबोधन कसं काय करायचं, मोठा प्रश्न उभा राहिला. अरे आता काय करायचं, आता काय करायचं. खूप प्रयत्नांनंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली. गव्हाणकर, शेख, या गाड्यांनो, आपण तमाशा नाही करायचा, नाही करायचं. ठरलं सरकारच्या म्हणण्यानुसार. मग आपण काय करायचं, प्रबोधन करायचंच, पण लोकनाट्यातून करायचं. काय लोकनाट्यातून? अन्ना, एक कैसे के खेलने का मैं कहता हूँ, थोड़ा मुश्किल काम लगता है. टांगे से पूछेंगे एक बार. उनको क्या पूछने का है, मैंने तय कर दिया है. इस इप्टा का प्रमुख अब मैं हूं. इप्टा, इंडियन फिल्म एसोसिएशन. उस जमाने में हिंदी फिल्में बनाने वाली कंपनियां जो रहती थी, जो निर्देशक रहते थे, निर्माता रहते थे, उनकी एक संगठना थी. और लाल बावटा वालों की भी एक संगठना थी, उसका अध्यक्ष था मैं. तो मैंने तय कर लिया और हो गया शुरुआत हमारा नया आंदोलन. और बस देखते देखते हमने वापिस से सरकार को घेर लिया. हे आयुष्य एवढं सोपं नव्हतं मित्रांनो. मी वैजयंता लिहिली, मी रूपा लिहिली, मी चित्रा लिहिली, कुंकुवाचा टिळा लिहिला. मी कथा किती लिहिल्या असतील, 300 पेक्षा जास्त. किती? 300 कथांपेक्षा जास्त कथा लिहिल्या. आणि अशा कथा कितीक तरी लिहिल्या ज्या निनावी लिहिल्या. हे सवर्ण मंडळी माझ्याकडे यायचे, म्हणायचे, अण्णा एखादी कथा सांगा बरं. माझ्याकडून ऐकून जायचे आणि त्यांच्या नावाने छापून प्रसिद्ध पण करायचे, एखादा सिनेमा बनवायचे. माझ्या किती कादंबऱ्यांवरती पिक्चर बनले असतील बरं. हा, विचार करा. नाही माहिती, 12 कादंबऱ्यांवरती पिक्चर बनले. त्याची कथा, पटकथा, संवाद माझेच. पण काही भामटे मंडळी माझं नावच लावायचे नाही. मला काही फरक नव्हता पडत, माझ्या नशिबातलं गेलं नव्हतं. वय माझ्या लेखणीवरती, माझ्या मेंदूवरती विश्वास होता. मी 40 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या. सगळ्याच्या सगळ्या प्रसिद्ध झाल्या आणि सगळ्याच्या सगळ्या लोकांना आवडल्या. 10 पोवाडे लिहिले, 14 वगनाट्य लिहिली, तमाशे ज्याला लोकनाट्य म्हणतो. एवढंच नाही, रशियाचा प्रवास लिहिला, कविता लिहिली, गाणी लिहिली, असे अनेक साहित्य लिहिलं. ललित लेखापासून जगातलं असं कुठलं साहित्य नाही की जे मी लिहिलं नाही. सगळं लिहिलं. मग शेवटी ठरवलं, आपण बी एक पिक्चर बनवायचा. होय, पिक्चर बनवायचं ठरवलं मी. सिनेमा बनवायचं काम हाती घेतलं. आणि पहिला सिनेमा कुठला? फकीरा. मी मधून बाबासाहेबांचं नाव घेतो. का घेतो माहितीये तुम्हाला? माझी पहिली आयुष्यातली कादंबरी जी भारताच्या बाहेरही 7 समुद्राच्या पलीकडे प्रसिद्ध झाली आणि ती फार गाजली, इतकी गाजली की ज्यावेळी रशियाला दिलीप कुमार गेला. दिलीप कुमार कोण माहितीये का? अहो, हिंदीतला एक नट,
जेव्हा तिकडे गेला, आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा तिकडे गेले, तेव्हा त्यांना विचारू लागले लोक, अण्णा कैसे है? तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, अण्णा कोण है? त्यांनी संशोधन केलं, तेव्हा त्यांना कळलं की अण्णा भाऊ साठे माटुंग्याच्या एका लेबर कॅम्प मध्ये 4x10x10च्या एका पत्राच्या चाळीमध्ये झोपडीमध्ये राहतोय, त्याला दरवाजाही नाही. आमची भेट ठरली. ते म्हटले पंडित नेहरूंनी भेटायला बोलवलंय. मी म्हटलो मला गरज नाही, त्यांना गरज आहे, भेटावंसं वाटते त्यांनी यावं, मला भेटण्याची गरज नाही, माझ्याकडे लय काम आहेत, लय कथा लिहायचे आहेत, माझा पिक्चर बनवायचा पडलाय. मोठ्या मोठ्या त्यावेळेच्या दिग्गज कलाकारांना घेऊन पिक्चर बनवायचं काम चालू केलं आणि फकीराचा रोल मी स्वतः करणार होतो. हा पट्ट्या आम्ही काम चालू केलं. मोठे मोठे संगीतकार, मोठे मोठे गायक अशांना घेऊन पिक्चर चालू केला. पैशाची कमी नव्हती आमच्याकडे, सगळं काही भरपूर होतं, पण लोकांची नियत खोटी होती. आम्ही वरती चाललोय, आम्ही मोठे होतोय हे पाहिल्याच्या नंतर त्यांना सहन होत नव्हतं आणि आम्हाला खाली कसं वळता येईल खेकड्यासारखं आम्हाला फक्त बोचकडून खाली ओढू लागली. माझी कादंबरी जेव्हा प्रसिद्ध झाली रशियामध्ये, मला रशियामधून आमंत्रण आलं, भाऊ तुम्ही आमच्याकडे या. मी डांगेंना म्हटलो, डांगे मला रशियाला जायचं, थंडी फार असते, मला काहीतरी कपडे द्या. डांगेंनी काय केलं, त्यांच्या लग्नातला असा कोट काढला आणि माझ्या अंगावरती फेकून दिला, हा घ्या. मी तडक्याने उठलो, अरे हे काय, मी नवीन मागितलं होतं, मला रशियाला जायचं होतं, मी वापरलेलं घालून जायचं. बाबासाहेबांचे शब्द मला तेव्हा आठवले, आपला स्वाभिमान विकू नका, आपला स्वाभिमान विकू नका. मी तडक्याने उठलो आणि घराच्या बाहेर पडून निघून आलो. कॉम्रेड मोरेंना सांगितलं, हे असा प्रकार मी सहन करणार नाही, मलाही काही आत्मसन्मान आहे. मी तसा गेलो. रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना रस्त्यावरती थंडीमध्ये कुडकुडत झोपलो, परंतु उसना दिलेला कोट, वापरलेला कोट मी घातलं नाही. स्वाभिमान पाहिजे आपल्यामध्ये. स्वाभिमान नसेल तर आपण चांगली कलाकृती घडवू शकत नाही आणि चांगला माणूसही घडवू शकत नाही. बघ काय, मला घरातून हुसकावून दिलं. रशियापर्यंत प्रसिद्ध झालेला माणूस 10x10ची दिलेली मला पक्षांनी खोली काढून घेतली आणि मग मी उपासमारीच्या पुन्हा अवकाळीमध्ये अडकून गेलो. आणि मग माझ्याकडे उपजीविकेचं काहीच साधन नव्हतं. मी करायचं काय? बस त्यावेळेला उपयोगाला आला हा टप, हलगी, तुंतुना, ढोलकी, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर. आणि मग सुरुवात केली आम्ही नव्या क्रांतीची. परत एकदा शून्यापासून सुरुवात. लोकांची करमणूक करता करता प्रबोधन. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, आमचं प्रबोधन कसं होतं. एक सुनबाई, नवीन शहरामध्ये शिकलेली सुनबाई, खेडेगावातल्या घरी आली. सासूला म्हणती, आज मी जेवण बनवणार. मग काय जेवण बनवते आणि सासूला तिची परवड सांगते. काय ऐका तर, भलतीच झाली मात आत्याबाई, भलतीच झाली मात. नीट ऐकून घ्या बरं, टाळ्या वाजवण्यापेक्षा नीट ऐकून घ्या. भलतीच झाली मात आत्याबाई, भलतीच झाली मात. 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 पोळ्या केल्या खारट झाल्या, पोळ्या केल्या खारट झाल्या. अहो पोळ्या केल्या खारट झाल्या, पोळ्या केल्या खारट झाल्या. शेंबूड पडलाय त्यात, अहो शेंबूड पडलाय त्यात. आत्याबाई भलतीच झाली मात, आत्याबाई भलतीच झाली मात. अगं बाई काय ग केलं तू, की आता तुझ्या तू नवऱ्याला खायला घाल बाई, मी उपाशीच राहते. अहो ऐका तरी सासूबाई, पुढचं ऐका.
भात केला असाट झाला, भात केला असाट झाला, उलथून पडले त्यात, उलथून पडले त्यात. आत्याबाई भलतीच झाली मात, आत्याबाई भलतीच झाली मात. वरण केलं खारट झालं, वरण केलं खारट झालं, घाम गळालाय त्यात, अहो घाम गळालाय त्यात. आत्याबाई भलतीच झाली मात, आत्याबाई भलतीच झाली मात. अशी लोकांची करमणूक करायला सुरुवात केली आणि यातूनच पैसा मिळायला लागला. यातूनच मी पोटपाणी भागवायला सुरुवात केली, माझं कुटुंब लागायला. आमचा आयुष्याचा प्रसंग जेवढा आनंदी वाटतो तितकं फार दुःख आहे. जेवढं तुम्हाला मी हसवलं, जेवढं तुम्हाला मी प्रबोधन केलं, त्याच्या पाठीमागं फार मोठा त्याग आहे. तुम्हाला माहिती आहे, माझी 2 लग्न झाली. परिस्थितीमुळं मला कमवताच आलं नाही. मग पक्षाच्या नादानं माझं घरदार उघड्यावरती पडलं. तरीही गावाला माझी बायको वाट पाहत राहिली. इथं आल्याच्या नंतर एका कॉम्रेडच्या मुलीबरोबर पुन्हा दुसरं लग्न झालं. तिला आधीच 2 मुलं होती. त्याच मुलांना मी माझी मुलं म्हणून सांभाळली. तरी पण माझी गावाकडची माझी बायको मात्र माझी वाटच पाहत राहिली. तिला मूल नाही झालं. मी फार कष्ट घेतले, पण नेहमी पवार म्हणायचे, अण्णा अण्णा तुला वाईट केलंस, बरं फार वाईट केलंस तू. आणि ही महाराष्ट्र चळवळ बाबासाहेबांनी उभी केली. कोणी तुमच्या पाठीशी उभं राहत नव्हतं. कुठला राजकीय पक्ष नव्हता की कुठली संघटना नव्हती. प्रबोधन ठाकरे, जाधव, भोसले ही सगळी मंडळी बाबासाहेबांना जाऊन भेटली. म्हटली, बाबासाहेब तुम्ही तरी महाराष्ट्र चळवळीसाठी हात लावा, हातभार लावा, काहीतरी करा. तेव्हा बाबासाहेब म्हटले, मी कुठं महाराष्ट्र चळवळीच्या विरोधात आहे. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, ही मुंबई कोळ्यांची मुंबई आहे, इथल्या मराठी मुलकाची ती शान आहे. बाबासाहेब खंबीरपणाने उभे राहिले. ती महाराष्ट्र चळवळ तेव्हापासून उभी राहिली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज गेल्याच्या नंतर, घोरे गेल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणी ही काळीच माणसं तिथं जाऊन इंग्रजांसारखी हुकुमशहा बनली. पण बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सगळ्यांना समान हक्क दिणारे, अनेकांनी आपलं आयुष्य उदारपणाने बाबासाहेबांसाठी वाहून घेतलं, कार्यकर्ता बनले आणि लोकांनी भरभरून त्यांना पैसा अडका दिला. प्रल्हाद शिंदे असेल, वामन दादा असतील, अशी कित्येक माणसं येते. पण तुझ्याकडे ही संधी असताना, इतिहासामध्ये तुझं नाव लिहिलं जात असताना, तू बाबासाहेबांच्या वाटेवरती न चालता तू फक्त पोटा पाण्यासाठी केलास. आणि त्यांनी तुला काय दिलं? 10x10ची ती पत्र्याची खोली देखील आयत्या वेळेला काढून घेतली. अण्णा, त्याचा तू विचार करायला पाहिजे होता गड्या, विचार करायला पाहिजे होता गड्या. बघ पवारांची ती
कळकळीची विनंती मला अस्वस्थ करून गेली. मी कोल्हापूरमध्ये एका खेडेगावात गेलो होतो. भारत स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे. मी त्याच्यावरती कथा लिहिली, कोंबडी चोर. काय? कोंबडी चोर. तुम्ही नक्की वाचा बरं, नक्की वाचा. तो कोंबडी चोर लोकांच्या कोंबड्या चोरायचा. रामा त्याचं नाव. स्वातंत्र्य मिळाल्याचा सगळीकडे डंका पेटला गेला. आणि एकदा गावातल्या मास्तरांनी म्हटले, अरे हे रामा, चल मी तुला चहा पाजतो. अरे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ए, तुझ्या पण मास्तरांना बाकीच्या साथ्यांना घेऊन ये, स्वातंत्र्य मिळाले, चल मी तुला चहा पाजतो. मास्तरांनी खांद्यावरती हात ठेवला आणि हॉटेलच्या आतमध्ये पाऊल ठेवला. तसा मालक म्हटला, अय, या दळभद्र्याला कुठं घेऊन चालला रे मास्तुर्या? अहो काय हॉटेल मालक, देशाला स्वातंत्र्य मिळाले, जात धर्म सगळे गळून पडले, आता सगळी समान झाली, आपण सगळे भाऊ भाऊ झालो. आता जातपात मानायची नाही, धर्म मानायचा नाही, छुआछूत मानायची नाही. अय मास्तुर्या, हार तुझ्या अक्कल घाण ठेवली काय रे तू? हा, देशाला स्वातंत्र्य मिळालं असल, ते अजून आमच्यापर्यंत नाही पोचलेलं आणि ते पोचणार बी नाही. त्याला बाहेरच ठेव. कळकटलेली बशी आहे, त्याच्यामध्ये चहा होतो, ते पे म्हणावं आणि बाहेरच्या बाहेर जा. तुझा आनंद त्या दरवाजाच्या बाहेर मान्य कर. मास्तर थोबाडीत मारून गप निघून गेला. हा प्रकार पाहिल्याच्या नंतर मला जाणीव झाली, स्वातंत्र्य मिळाले, पण इंग्रजांनंतर इथल्या आपल्याच लोकांनी इंग्रजांची जागा घेतली आणि अस्पृश्यच राहिले. जातीभेदासारखाच राहिले. गिरणीमध्ये जाणारी लोक कोट काढून ठेवतात, तसे आतमध्ये जातात, सगळे एकमेकांच्या मध्ये बसून खातात, मिसळतात आणि पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर कोट घालून घरी येताना पुन्हा जात घेऊन येतात. अशी अवस्था असेल तर मला बाबासाहेबांसाठी काम करावं लागेल. आयुष्याच्या शेवटी मी नागपूरला असताना गव्हाणकर, अमरशेख आम्ही बसलो होतो. रेडिओला बातम्या लागल्या, बाबासाहेब गेले. हे काय झालं? अरे देवा, असं कसं झालं? मला शेवटी बाबासाहेबांना भेटायचं होतं, त्यांना माफी मागायची होती. माझं चुकलं. त्यांच्या क्रांतीत मला सामील व्हायचं होतं, पण नाही होत आलं. आजवर इतक्या कथा, कादंबऱ्या, साहित्य लिहिलं, प्रबोधन केलं, कामगार चळवळ उभी केली, परंतु एकानेही मला कधी आपुलकीनं सन्मान केला नाही किंवा पाठीत थोपटली नाही. प्रत्येकाने स्वार्थ बघून माझ्याकडे पाहिलं, अन्नाचा फक्त उपभोग घेतला. पण त्या पवारांनी, कांबळेंनी मात्र नेहमी पाठीशी उभे राहिले. खायला नसताना घरचं अन्न त्यांनी आम्हाला आणून दिलं. तेव्हा कळलं, शेवटी आपली माणसं ती आपलीच माणसं. महार काय, मांग काय, चांबार काय, हीच मदतीला येणार. शेवटी कळून चुकलं. दलित साहित्य पहिलं भरलं होतं, त्याला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं. तेव्हा नागपूरमध्ये रात्रभर बसून मी रडत होतो आणि त्यावेळी एक गाणं तयार केलं. मला फार काही बोलता येत नाही, बाबासाहेबांविषयी मी फार काही बोलणार नाही. तो जगविख्यात पंडित होता, त्याच्यासारखं मला बनता येणार नाही. परंतु त्याच्या पायावरच्या, नखावरच्या एका धुळीच्या कणा इतकं जरी मला होता आलं तरी मी माझं भाग्य समजतो. आज या दलित साहित्य पहिलं
भरलेला आहे. मला फार आनंद झाला. तुम्हाला एक शेवटचा चुटकुला सांगतो, महत्वाचा वाटेल. एवढा सांगून मी माझं भाषण संपवेल. मला फार बोलता येत नाही, भाषण देता येत नाही, पण जाता जाता शेवटी मी एक तुम्हाला संदेश देऊन जाईल. आता अध्यक्षीय भाषण करायचं म्हणजे मोठी जबाबदारी आली. तेव्हा हे जबाबदारीचा बोजा माझ्याकडून पेलेल की नाही ह्याची मोठी मला शंका वाटते हो. म्हणून मी भाषणच लिहून आणले. हे एवढं मोठं भाषण हे केवळ तुमच्यासाठी आहे. आज इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला ह्या साहित्य संमेलनात बोलवलं. मी फक्त आभार मानतो आपले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच माझा तुम्हाला संदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांसारखा हुशार व्यक्ती जर अमेरिकेमध्ये जन्माला आला असता तर त्याला देवापेक्षा महान पूजलं असतं. पण दुर्दैवानं आपण त्याला समजू शकलो नाही. तेव्हा तो जिवंत असताना आणि तो आज नाही तरीही त्याला त्याच्या विचारांना समजू शकत नाही. ही शोकांतिका आहे. त्यांनी सगळ्यांसाठी कामं केली. त्यांनी जातीभेद कधी पाळला नाही. टिळक स्वतः म्हटले होते, आम्ही खैबर खिंडीतून आलो आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले होते, आम्ही खैबर खिंडीतून आलो आहोत. सावरकर स्वतः म्हटले होते, आम्ही परदेशी आहोत, आम्ही मूळचे इथले नाहीत. पण बाबासाहेब म्हटले, तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त ह्या देशात राहताय ना, मग तुम्ही भारतीय आहात. जातीभेद बाळगला नाही, वर्णभेद पाळला नाही, चातुर्वर्ण पाळला नाही. बाबासाहेबांनी स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत, म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंत, बालकांपासून पोटातल्या बाळापर्यंत सगळ्यांची काळजी घेतली. देशाचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी मी तर कमीत कमी सांगतो, इथून पुढे बाबासाहेबांसारखा किमान 300 वर्ष तरी बाबासाहेबांसारखा दुसरा व्यक्ती होणं शक्य नाही. त्यांनी सगळ्यांसाठी कामं केली. त्यांनी सगळ्यांना स्वीकारलं, पण आपण त्यांना नाही स्वीकारलो. ही शोकांतिका आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, त्यांच्या पायावरती पाऊल ठेवून जात असताना ते म्हटले, सगळ्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु कुणीही मान्य केलं नाही. फक्त आपल्या मनामध्ये होतं, महार तो सांगणार काय आणि आपण त्याचं का म्हणून ऐकावं. आपल्या मनामध्ये आपला न्यूनगंड आला, आपला खोटा स्वाभिमान, स्वार्थ आणि आपला अहंकार मध्ये आला आणि आपण बाबासाहेबांना स्वीकारण्यापासून टाळलं. आणि आपलं बघा किती नुकसान झालं. आमच्या बरोबरचा, मागांबरोबरचा तो महार आम्ही त्याच्यावरती जळत राहिलो आणि तो बघता बघता पुढे निघून गेला. हो, आज बामणाच्या बरोबरीनं तो खांद्याला खांदा लावून जात असताना आम्ही त्या महारावरती जळतो. अरे पण बाबासाहेबांना स्वीकारलं. तिथल्या ख्रिश्चनांनी, मुस्लिमांनी, महारांनी, मांगांनी, 18 पगड जातींनी, ब्राह्मणांनी सगळ्यांनी स्वीकारावं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, मी पहिला भारतीय आहे आणि शेवटचा भारतीय आहे. मी अजिबात आता काही बोलणार नाही, पण त्यांचं काम, त्यांना मी प्रणाम करून शेवटचा संदेश तुम्हाला देतो. जग बदल घालून जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून
सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे कोण? ऐरावत म्हणजे कोण? ऐरावत म्हणजे कोण? ऐरावत म्हणजे काय? हत्ती. कोण म्हटलं? कोण म्हटलं? हत्ती. बरोबर. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. ऐरावत म्हणजे हत्ती. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत, हत्ती, गुलामगिरी म्हणजे अंधश्रद्धेची, गुलामीची, जाती प्रथेची, रूढी परंपरेची, अविज्ञानवादाची या सगळ्या अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड या अनिष्ट रूढांमध्ये अडकून पडलाय. कोण? हत्ती सारखा समाज. हत्ती सारखा समाज अडकून पडलाय. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी घेबिनी वरती घाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जगबद्दल घालून घाव, जगबद्दल घालून घाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव, चोर जाहले साव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जगबद्दल घालून घाव, जगबद्दल घालून घाव. सांगून गेले मला भीमराव. बनवून आम्हा हीन कलंकित, बनवून आम्हा हीन कलंकित. जन्मोजन्मी करुण अंकित, जन्मोजन्मी करुण अंकित. जिनेला दोन्ही वर अवमानित, निर्मुनिया भेदभाव, निर्मुनिया भेदभाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जगबद्दल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. मग यातून मार्ग काय? एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. नवमहाराष्ट्र, नवमहाराष्ट्र निर्मुनी जगती करी प्रकट निज नाव, करी प्रकट निज नाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जगबद्दल घालून घाव, जगबद्दल घालून घाव. सांगून गेले मला भीमराव. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.